लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनामध्ये 1.5 दिवसाची शाळा घेऊन अखंड जगाला आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदल किंवा इतर समाजाला सर्वांना संदेश देण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण ज्या ज्या भागामध्ये खरं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली पाहिजे. या राज्यावर त्यांचे फार मोठे उपकार आहेत, पण आम्ही ठराविक ठिकाणी या ठिकाणी अनेक वर्षापासून आम्ही करत आलो. साहेब, हा समाज फार लढाऊ आहे. लहुजी उस्ताद असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये अतिशय महत्वाची भूमिका घेऊन आपल्या समाजाला आणि आपल्या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या रूपाने या महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांचा इतिहास या महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर पोवाड्याच्या माध्यमातून जसं महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलेला आहे. आणि म्हणून त्यांचा इतिहास भविष्याच्या तरुण पिढीसमोर राहावा आणि म्हणूनच आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत. मी परशुराम क्षीरसागर असतील किंवा आमचे जाधव असतील, या अनेकांनी मला सांगितलं की महानगरपालिकेमध्ये तुम्ही असे प्रस्ताव ठेवा. आणि त्या महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव ठेवून महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिकेच्या प्रत्येक शासनामध्ये प्रत्येक शासन महानगरपालिकेची शाळा असतील किंवा महानगरपालिकेचे कोणतेही शासकीय कार्यालय असतील, या ठिकाणी आपला छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अनेक महापुरुष असतील, त्यांच्या बाजूला एक तस्वीर शासनाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये लागली पाहिजे, असं महानगरपालिकेचा प्रस्ताव मला या संदर्भात देण्याच्या संदर्भात. आणि या संधीने मी तुम्हाला मजेत देतो की आपण अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला प्रेरित झालेले सर्व आपण तरुण वर्ग आहोत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या विचाराखाली त्याची फकीरा कादंबरी जरी ऐकली किंवा वाचली, त्या विचाराने आपल्याला अखंड महाराष्ट्रामध्ये भविष्याच्या पिढीसाठी आपल्याला असे छोटे मोठे कार्यक्रम करून आपल्याला हे करावं लागेल. आणि म्हणून मी या सर्व समाजाला आपल्याला विनंती करेन की मी ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव 100% पास करेल, कारण मी भांडखोर नगरसेवक आहे तुम्हाला सर्वांना. मी महानगरपालिकेमध्ये शरद पवार साहेबांचा एकच नगरसेवक आहे. एक आहे की नाही काय म्हणजे सर्व मास्टर जी आप सब मेरा भाषण सुनाओ. कॉर्पोरेशन मध्ये महानगरपालिकेमध्ये बोलत असताना आपले विचार अतिशय कडकपणे मांडताना आपण आपल्या सर्वांचे आशीर्वाद देतो. मला कमेसर मी या वस्तीमध्ये मी राहत होतो, माझ्या आजूबाजूला सगळी वस्ती होती. मी रात्री मी एका झोपडपट्टीमध्ये राहत असताना रात्री अपरात्री माझ्या घरी जर कोण यायचं झालं तर ही लोक रोडवर बाहेर झोपायची. आणि 2-2:30 वाजता जर कोणी विचारलं की रावराणे साहेबांचं घर कुठे आहे, कारण आम्ही गल्लीमध्ये चाळीमध्ये राहत होतो, तर ही लोक माझ्या समोर त्यांच्या सोबत एकट्याला पाठवायची नाही, तर त्यांच्या सोबत रात्री 2:30, 3, 4 वाजता सोबत एक कोणतरी माणूस यायचा, बाजूला उठवायचा, आपल्या साहेबाच्या घरला चाललाय, आपण जावं लागेल. आणि एक संरक्षण म्हणून त्या भागामध्ये या समाजाने मला दिलेलं आहे. मग या समाजाचा फार मोठा ऋणी आहे. मी परशुराम क्षीरसागर आणि आपल्या समाजातील किंवा आपल्या या संस्थेतील लहुजी शक्ती सेना असेल किंवा लहुजी ब्रिगेड असेल, आपण सर्वांना मी वचन देतो की ज्या ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे असतील किंवा लहुजी उस्ताद असतील, यांच्या कार्यक्रमाला आपण नक्की उपस्थित राहून त्यांच्या भविष्यातल्या विचाराला आपण चालना देण्याचं काम आपण सर्वांनी एकत्र मिळून करू, एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो.